अकोला शहरातील मारुतीनगर परिसरात नालीच्या खोदकामादरम्यान ग्रेनेड सदृश्य वस्तू आढळल्यानं एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झालं। संबंधित वस्तू ताब्यात घेण्यात आली असून ती प्रत्यक्षात जिवंत ग्रेनेड आहे की नाही याची तपासणी सुरू आहे। प्राथमिक माहितीनुसार ही वस्तू 20 ते 25 वर्षापूर्वीची असावी असा अंदाज व्यक्त केला जात असला तरी याबाबत अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही। त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाऊ नये असं आवाहन अकोला पोलिसांनी केलं आहे। सायंकाळी मारुतीनगर येथे बॉम्ब मिळाल्याची बातमी शहरामध्ये पसरली। त्यानंतर आमच्या भागामध्ये भीतीचं एक वातावरण झालं होतं। आमचे अजयभाऊ झांबरे यांच्या घरासमोर नालीचे खोदकाम चालू होते। जेव्हा खोदकाम झाले तेव्हा परंतु तो काही बॉम्ब आढळला नाही, परंतु जेव्हा तो माल जमा करण्याची वेळ आली तेव्हा तो त्यांना दिसला आणि अजयभाऊंनी तो जुने शहर पोलीस स्टेशनला स्वाधीन केला। त्यानंतर तिथे आपले पोलीस प्रशासन, डॉग स्पॉटचे कर्मचारी आणि सर्व आमचे LCBचे PS सुद्धा तिथे आले व त्यांनी पाहणी केली। जे आमच्या एरियामध्ये दहशतीचं जे वातावरण होतं त्यांनी पाहणी करून ते आमच्या परिसरातील नागरिकांना सूचनाही केल्या की काही घाबरण्याचं काम आहे नाही, त्यांचं योग्य तो तपास ते करत आहे। आणि आमचं प्रशासनाला एवढंच म्हणणं आहे की जर त्याच्यामध्ये कदाचित अजून काही बॉम्ब कुठं असेल तर त्याची शहानिशा आपण करावी।